बॅक साईडला बोटनेक आणि फ्रंट साईडला डीप प्रिन्सेस कट ब्लाउज जर तुम्हाला बनवायचा असेल तर कटिंग कशा पद्धतीने करावं किंवा शोल्डर किती घ्यावं हे जर तुम्हाला समजत नसेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। बॅक साईडला बोटनेक आणि फ्रंट साईडला डीप प्रिन्सेस कट अशा ब्लाउजचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। इथे मी बॅक पार्ट तयार करून घेतलेला आहे। ह्या डिझाईनचा कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ ऑलरेडी मी तुम्हाला शेअर केलेला आहे। व्हिडिओ अजून बघितला नसेल तर नक्की बघून घ्या। आता आपण फ्रंट पार्ट कसा कटिंग करायचा ते बघूया। फ्रंट आपला ओपन असणार आहे, त्यामुळे अस्तरच्या ओपन बाजूकडूनच आपल्याला कटिंग करायचं आहे। पहिल्यांदा मी पट्टीने सरळ लाईन आखून घेते। अस्तर जर खालीवर असेल तर आपलं माप चुकणार नाही, त्यासाठी आता ओपन बाजूकडून आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची टाकायची आहे। इथे मी ब्लाउजची पूर्ण उंची घेतलेली आहे 12.5 इंच प्लस आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे आणि 13.5 इंचावरती ब्लाउजची पूर्ण उंची टाकायची आहे। ह्या साईडला सुद्धा 13.5 इंचावरती मार्किंग करून आपल्याला पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे, यामुळे माप खालीवर होत नाही। आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं माप टाकायचं आहे ते म्हणजे शोल्डरचं माप। अंगावरून पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे आणि आलेल्या शोल्डरच्या निम्म शोल्डर तुम्हाला इथे टाकायचं आहे, किंवा तुम्ही पाव किंवा अर्धा इंच शोल्डर मायनस सुद्धा करू शकता। इथे माझं शोल्डर आलं होतं 14 इंच, त्याच्या निम्म केलं तर किती आलं 7 इंच। 7 इंचातून पाव इंच शोल्डर मी मायनस केलं आणि 6.25 इंचावरती शोल्डरचं माप आणि मुंडाखोलीचं माप टाकलेलं आहे। जेवढा आपण शोल्डरचं माप टाकलेलं आहे तेवढंच आपल्याला मुंडाखोलीचं माप टाकायचं आहे। आता आपल्याला छातीची घडी टाकायची आहे। छाती घडी आहे 32 इंच। 32 मध्ये 1 इंच लूजिंग घेतलं तर किती आलं 33 इंच। 33 चा चौथा भाग किती येतो 8.25 इंच। तर 8.25 इंचावरती एक मार्किंग केलं आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। जी पण तुमची साईज असेल त्या साईज मध्ये 1 इंच लूजिंग घ्यायचं आहे आणि आलेल्या साईजचा तुम्हाला चौथा भाग काढून 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आता कमरेच्या साईडला कमर घेर आहे 28 इंच। 28 चा चौथा भाग येतो 7 इंच प्लस 1 इंच टक साठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे। छाती घेर आणि कमर घेर टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे 2 पॉइंट जोडून घ्यायचे आहेत। पुढील मुंड्याचा शेप देण्यासाठी मुंडा खोलीचा इथे मध्य काढून घेतला, त्यानंतर सेंटर मधून अर्ध्या इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता बघा मध्यापासून आपल्याला आतल्या साईडला पाव इंचावरती हा शेप देऊन घ्यायचा आहे, यामुळे आर्महोलच्या साईडला चुन्या किंवा घोळ येत नाही। तर हे बघा मुंड्याचा शेप देऊन घेतला। आता आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे। बॅक साईडला शोल्डर पट्टीचं माप मी 3.25 इंच टाकलं होतं, सो इथे सुद्धा मी 3.25 इंच शोल्डर पट्टीचं माप टाकून घेतलं। शोल्डर पट्टीपासून क्रॉस मध्ये पुढील गळ्याची उंची टाकायची आहे। इथे मी 6.5 इंच पुढील गळ्याची उंची घेतलेली आहे। आता वरती जेवढी गळा रुंदी आहे तेवढीच आपल्याला खाली सुद्धा टाकून घ्यायची आहे। बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो, ताई गळा रुंदी जास्त येते मग गळा पसरट होतो का? तर गळा अजिबात पसरट होत नाही, कारण बॅक साईडला आपला बोटनेक असतो, त्यामुळे गळा खूप सुंदर फिटिंगला बसतो। गळा अजिबात पसरट वगैरे होत नाही। ओके, इथे मी पुढील गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला उभा टक्स टाकायचा आहे। उभा टक्स टाकण्यासाठी आपल्याला टक्स पॉइंट उंची माहिती असणं खूप गरजेचं आहे। इथे टक्स पॉइंट उंची मी 9 इंच घेतलेली आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन 9.5 इंचावरती टक्स पॉइंट उंचीचं माप टाकलेलं आहे। साईज नुसार टक्स पॉइंट उंची किती घ्यावी हे तुम्हाला माहित नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवेन। तर बघा उभा टक्स 9.5 इंच टाकलेला आहे। आता आडवा टक्स टाकायचा आहे। आडवा टक्स टाकण्यासाठी आपल्याला छाती घेराचा 10वा भाग प्लस पाव इंच घ्यायचा आहे। छाती घेराचा 10वा भाग येतो 3.25 इंच प्लस पाव इंच, तर मी ते 3.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। वरती जो आपण 3.5 इंच आडवा टक्स टाकलेला आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच माप कमी करून आपल्याला खाली मार्किंग करायचं आहे आणि हे 2 पॉइंट जोडायचे आहेत। आता आपल्याला मेन टक्स टाकायचा आहे, तर इथे मी 1.5 इंचचा टक्स घेतलेला आहे। तुम्हाला जर पफ जास्त हवा असेल तर तुम्ही इथे टक्सची रुंदी वाढवू शकता। इथून वरती 1.5 इंचावरती मार्किंग करून प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर हे बघा या पद्धतीने खालच्या साईडने मी प्रिन्सेस कटचा शेप दिलेला आहे। आता हा शेप आपल्याला वरच्या साईडने कंटिन्यू करायचा आहे। हे बघा या पद्धतीने आपण प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतलेला आहे। खूप सोपी पद्धत आहे, व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल। हा जो 1.5 इंचचा टक्स आहे तो आपल्याला पुढे वाढवून घ्यायचा आहे, तर पुढे मी 1.5 इंचावरती मार्किंग केलं। प्रिन्सेस कटचे दोन्ही पार्ट जोडण्यासाठी आपल्याला जे मार्जिन लागणार आहे तर ते मार्जिन वरती मी अर्धा इंचाने वाढवून घेतलेलं आहे। आता हे 2 पॉइंट जोडून घेऊया। एकदम परफेक्ट पद्धत आहे, तुम्हाला पुढे समजेलच कारण आपण शिलाई सुद्धा बघणार आहोत।
तर बघा आपण वरती आणि खाली एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. आता टक्सच्या खाली आपल्याला दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे. आलं लक्षात? दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे. आता हा जो पॉइंट आहे तो आपल्याला ह्या पॉइंटला जोडायचा आहे. आता नीट बघा काय करायचं आहे. हा जो टक्स आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे. हे अंतर किती येत आहे हे चेक करायचं आणि तेवढंच अंतर ह्या साईडला कुठे येत आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपले दोन्ही पार्ट अगदी एकसारखे येतात, खालीवर होत नाहीत. आणि बघा आपण ज्या साईडला मार्जिन वाढवलेलं आहे त्या साईडला आपल्याला खालून वरती 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे 2 पॉइंट जोडायचे आहेत. आलं लक्षात? तर बघा आपली फ्रंट पार्टची मापे टाकून झालेली आहेत. आता कटिंग करून घेऊया. तर बघा कटिंगची अगदी सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे. त्याचबरोबर आता आपल्याला शिलाई सुद्धा बघायची आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपलं हे कटिंग किती परफेक्ट आहे. तर बघा फ्रंट पार्ट कटिंग करून घेतलेला आहे. आता हे दोन्ही पार्ट आपल्याला मेन कपड्यावरती ठेवून कटिंग करून घ्यायचे आहेत. तर हे बघा मेन कपड्यावरती हे दोन्ही पार्ट मी कटिंग करून घेतलेले आहेत. अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा ठेवून मी हे पार्ट कट केलेले आहेत. पहिल्यांदा आपण प्रिन्सेस कटचे साइड पार्ट तयार करून घेऊया. तर बघा दोन्ही पार्ट मी समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत. पहिल्यांदा मेन ब्लाउज पीसचे दोन्ही पार्ट मी उलटे ठेवून घेतले समोरासमोर आणि त्याच्यावरती अस्तरचे दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून घेतले. घाईघाईमध्ये बऱ्याचदा दोन्ही पार्ट एकाच बाजूचे होतात, तर त्यासाठी व्यवस्थित लक्षपूर्वक आपल्याला दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत. तर बघा एका साइड पार्टला अस्तर जोडून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेतेय. एका साइड पार्टला अस्तर अटॅच केलेला आहे. आता दुसऱ्या साइड पार्टला सुद्धा अस्तर अटॅच करून घेऊया. तर हे बघा दोन्ही साइड पार्टला आपण अस्तर अटॅच केलेला आहे. आता प्रिन्सेस कटला आपण अस्तर अटॅच करून घेऊया. तर बघा मेन ब्लाउज पीसच्या दोन्ही बाजू समोरासमोर उलट्या साईडने ठेवून घेतले आणि त्याच्यावरती अस्तर आपण समोरासमोर ठेवून घेतलेला आहे. आता प्रिन्सेस कटच्या दोन्ही पार्टला आपण अस्तर अटॅच करून घेऊया. तर हे बघा प्रिन्सेस कटच्या दोन्ही पार्टला आपण अस्तर अटॅच केलेला आहे. दोन्ही साइड पार्ट आणि प्रिन्सेस कटचे दोन्ही पार्ट आपल्याला समोरासमोर ठेवायचे आहेत आणि प्रिन्सेस कटचा एक पार्ट वरती आणि एक पार्ट खाली या पद्धतीने ठेवून आपल्याला हे दोन्ही पार्ट याच पद्धतीने जॉईन करायचे आहेत. बऱ्याचदा नवीन शिकणाऱ्या ताईंचं खूप कन्फ्युजन होतं, त्यांचे दोन्ही पार्ट एकाच बाजूचे होऊन जातात. तर त्या ताईंसाठी ही एक ट्रिक आहे. ही ट्रिक नक्की फॉलो करा, दोन्ही पार्ट तुमचे दोन्ही वेगवेगळ्या बाजूचे होतील. तुम्हाला एका साइडचे पार्ट जोडून दाखवते. तर बघा पार्ट जोडायला मी खालून सुरुवात केलेली आहे. पहिल्यांदा टिप लॉक करून घेतली आणि त्यानंतर 5 इंचचं मार्जिन पकडत इथे मी साइड पार्टला प्रिन्सेस कटचा पार्ट जोडून घेतेय. अगदी एकसारखं मार्जिन पकडायचं आहे, मार्जिन कमी जास्त करायचं नाही आणि आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे. दोन्ही पार्ट जोडताना अजिबात खेचायचे नाहीत. पार्ट जर खेचून जोडलं तर पार्ट कमी जास्त होतात. मधला पार्ट थोडासा काळजीपूर्वक जोडायचा आहे कारण तिथे चुन्या पडण्याची शक्यता असते. तर हे बघा एक पार्ट जोडून मी डबल टिप मारून घेतलेली आहे. पार्ट जोडून घेतल्यानंतर थोडंफार जर एक्स्ट्रा झालं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. तर इथे बघा किंचितसं एक्स्ट्रा झालं होतं तर ते मी कट करून घेतलं आणि आर्महोलच्या साईडचं सुद्धा मी एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपला इथे पार्ट आलेला आहे. सेम ॲज इट इज आपल्याला दुसरा सुद्धा पार्ट तयार करायचा आहे. तर हे बघा दुसरा सुद्धा पार्ट मी तयार करून घेतलेला आहे. आता हुक आणि लूप पट्टी अटॅच करून घेऊया. हुक पट्टी अटॅच करण्यासाठी इथे मी 1.5 इंचाची पट्टी कट केलेली आहे आणि एका साईडने 5 इंच पट्टी फोल्ड करून घेतेय. हुक पट्टी आपल्याला सरळ बाजूने लावायची आहे. तर बघा इथे मी एक पार्ट घेतलेला आहे आणि पट्टी उलट्या साईडने ठेवून 5 इंचावरती टिप मारून घेतेय.
5 इंचावरती टीप मारून घेतल्यानंतर पट्टी ओपन करून आपल्याला पट्टीवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला पट्टीच्या कडेने टीप देऊन घ्यायची आहे। तर बघा हुक पट्टी आपण अटॅच करून घेतलेली आहे। आता लूप पट्टी अटॅच करून घेऊया। तर बघा इथे मी लूप पट्टी 3 इंचाची कट केलेली आहे आणि आता पट्टीला मेन कपडा जो आहे तो अटॅच करून घेते। तर बघा लूप पट्टीला मेन जो कपडा आहे तो जॉईन करून घेतलेला आहे। आता लूप पट्टी आपल्याला उलट्या साईडने जोडायची आहे। त्या अगोदर जेवढी पट्टी मला लागणार आहे तेवढीच इथे मी ठेवलेली आहे आणि एक्स्ट्राची पट्टी कट केलेली आहे। आता पट्टीला एका साईडने बघा अर्धा इंच फोल्ड करून मी टीप मारून घेतलेली आहे। आता उलट्या साईडने पट्टी आपल्याला उलटीच ठेवायची आहे आणि 5 इंचावरती टीप मारून घ्यायची आहे। 5 इंचावरती टीप मारून घेतल्यानंतर पट्टी ओपन करून पट्टीवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप देऊन घेतल्यानंतर पट्टी आपल्याला सरळ बाजूने फोल्ड करायची आहे आणि पट्टीच्या बरोबर मधोमध आपल्याला टीप द्यायची आहे। लूप आपण मशीनवरती तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी बरोबर मधोमध टीप देऊन घेते। तुम्ही जर हाताने लूप तयार करणार असाल तर तुम्ही डायरेक्ट कडेने टीप मारून घ्यायची आहे। तर हे बघा दोन्ही पार्टला आपण हुक लूप पट्टी अटॅच केलेली आहे। आता दोन्ही पार्ट आपल्याला या पद्धतीने ठेवून पार्ट चेक करायचे आहेत। थोडंफार जर एक्स्ट्रा वगैरे झालं असेल गळ्याच्या साईडने तर ते आपल्याला एकसारखं कट करून घ्यायचं आहे। ओके, त्यामुळे गळ्याची फिनिशिंग छान येते, गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येतो। आता कमरेच्या साईडने फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला कमरेच्या साईडला कमरपट्टी लावून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथे मी 1.5 इंचाच्या पट्ट्या कट केलेल्या आहेत आणि एका साईडने पट्ट्या 5 इंच फोल्ड करून टीप मारून घेतलेली आहे। बॅक पार्टला जसे आपण कमरपट्टी अटॅच करतो सेम ॲज इट इज आपल्याला फ्रंट साइडला कमरपट्टी अटॅच करायची आहे। कमरपट्टी अटॅच करण्यासाठी पार्ट सरळ ठेवून घेतला आणि सरळ पार्ट वरती मी पट्टी उलटी ठेवून घेतलेली आहे आणि कडेने 5 इंचावरती टीप मारून घेते। 5 इंचावरती टीप मारून घेतल्यानंतर पट्टी ओपन करून आपल्याला पट्टीवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि दाबटीप देऊन घेतल्यानंतर पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला कच्ची टीप देऊन घ्यायची आहे, कारण आपल्याला हात शिलाई करायची असते सो त्यामुळे। तर हे बघा एका साईडला मी कमरपट्टी लावून घेतलेली आहे। आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम ॲज इट इज आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे। तर हे बघा दुसऱ्या साईडला सुद्धा मी कमरपट्टी लावून घेतलेली आहे। आता आपल्याला गळ्याच्या साईडने गळ्याला पट्टी लावायची आहे। तर इथे मी 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि पट्टी फोल्ड करून मी 5 इंचावरती गळ्याच्या साईडने टीप मारून घेते। 5 इंचावरती टीप मारून घेतल्यानंतर गळ्याच्या साईडने आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत आणि पट्टी ओपन करून पट्टीवरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप देऊन घेतल्यानंतर पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला वरच्या साईडने टीप देऊन घ्यायची आहे। तर हे बघा गळ्याला अगदी परफेक्ट आपण पट्टी लावून घेतलेली आहे। सेम ॲज इट इज दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे आणि तुम्ही ब्लाउजचा फायनल लुक बघू शकता। परफेक्ट आपला इथे ब्लाउज आलेला आहे आणि फिटिंगला सुद्धा ब्लाउज परफेक्ट बसलेला आहे। कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही तुम्हाला मी अगदी सविस्तर दाखवलेला आहे। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा। त्याचबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा। पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय।